लग्नासाठी जयपूरमधला खास पॅलेस बुक केला. VIP पाहुण्यांसाठी खाजगी विमानांची व्यवस्था केली. लग्नासाठी सगळा थाटमाट रचला आणि होणाऱ्या पत्नीनंच त्याचा घात केला. होय, मी बोलतोय ते पुण्यातील केतन अग्रवालच्या खुनाबद्दल. सुरुवातीला घातपाती मृत्यू म्हणून घटना समोर आली आणि आता पोलिसांनी केलेल्या तपासात केतनचा खून झाल्याचं गूढ उलगडलंय. या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे केतनच्या होणाऱ्या पत्नीनंच म्हणजे सिया गोयलनंच मित्राच्या प्रियकराच्या मदतीनं त्याला दरीत ढकलून दिलं. सुरुवातीला अपघात आणि आता खून अशी घटना नेमकी घडली कशी? पोलिसांनी केतन अग्रवालच्या केसचा छडा कसा लावला हे या स्पेशल स्टोरीतून पाहूया. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे तरुण भारत डिजिटल. मागील आठवड्यात केतन अग्रवाल फॅमिली आणि मित्रांसोबत लोहगडावर फिरायला गेला होता. केतनच्या भावी पत्नीचा म्हणजे सियाचा 19 जून रोजी वाढदिवस होता. सियाच्या वाढदिवसासाठीच केतननं खूप तयारी केली होती. महाबळेश्वरमध्ये तिचा वाढदिवस मोठ्या थाटात सेलिब्रेट करण्याचा त्याचा प्लॅन होता. सगळी तयारी झाली. मित्रमंडळी फॅमिलीसोबत महाबळेश्वर गाठलं आणि सियाच्या बर्थडे पार्टीच्या आदल्याच दिवशी त्याचा घातपात झाला. हे कसं झालं, का झालं याचं कोडं कुणालाच उलगडायला तयार नव्हतं. हस्त खेळतं पोरगं डोळ्यासमोर निघून गेलं याचा घरच्यांना जबरदस्त धक्का बसला. अवघ्या काही महिन्यांवर शाही लग्न असताना मुलगा वारला हे भयानक वास्तव कुणाच्या पचनीच पडेना. सियासोबत लग्न करून अख्खं आयुष्य तिच्यासोबत सुखानं जगण्याचं स्वप्न पाहणाऱ्या केतनला होणारी पत्नीच आपला घातपात करेल याची पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. आदल्या दिवशी तो सियासोबत लोहगडावर फिरायला गेला होता. काही कळायच्या आतच सियानं मित्र चेतनच्या मदतीनं केतनला दरीत ढकलून दिलं. आजूबाजूला कुणीच नसल्याचं पाहून त्या दोघांनी संधी साधली. परंतु केतन हा एक चांगला ट्रेकर होता. त्यामुळे पोलिसांना शंका आली आणि तपासाची दिशा वळली. पाय घसरून दरीत कोसळल्यामुळं केतनचा जीव गेला असंच सर्वांना वाटत होतं. या अपघाती मृत्यूमुळं सगळेच हळहळले. मात्र पोलिसांनी या घटनेचा तपास केल्यावर वेगळंच सत्य समोर आलं. केतनचा पाय घसरला नव्हता, तर त्याची होणारी पत्नी सिया हिनंच तिच्या मित्रासह मिळून त्याचा काटा काढला होता. लोहगडावर फिरत असताना आजूबाजूला कोणी नाही हे पाहून सियानं तिच्या मित्राच्या मदतीनं केतनला दरीत ढकलून दिलं होतं. 400 फूट खोल दरीत कोसळल्यानं केतन गंभीर जखमी झाला होता आणि उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. केतन हा पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा. सिया ही देखील प्रख्यात उद्योजकाची मुलगी. मात्र चेतन चौधरी नावाच्या तरुणावर सियाचं प्रेम होतं. तिला केतन सोबत लग्न करायचं नव्हतं म्हणून तिनं प्रियकराच्या साथीनं केतनचा काटा काढला अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी हे सत्य शोधून काढल्यामुळं सगळीकडे खळबळ माजली. या प्रकरणी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आणखी 8 जणांना ताब्यात घेतलंय आणि अधिकचा तपास सुरू आहे. एवढ्या मोठ्या घरातील सुशिक्षित तरुणीनं प्लॅन करून कट रचून एवढा निर्घृण खून केलाच कसा असाच प्रश्न सगळ्यांना पडलाय.